जन्माला घाला. देवाची संतांची पूजा करणारे लेकरं जन्माला घाला. आमच्या आबासाहेबांचा राजा शिवाजी राजे यांनी निरोप घेतला. अरे आजपर्यंत बापाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी आलं नव्हतं, परंतु पोटचा पोरगा काही महिन्यानंतर माझ्यापासून दूर जाणार म्हणून बाप ढसा ढसा रडला. बापाला रडता येत नाही. बाप अंधारात रडतो, कारण बाप कर्तृत्ववान असतो. बापाला कुटुंबाच्या समोर कर्तव्य असतं. बापाला रडता येत नाही. राजे बंगळुरूहून आता पुण्यामध्ये निघाले आणि काही दिवसात काही रोजात पुण्यामध्ये पोहोचले. सारे राजांना भेटायला आले. पुण्यामध्ये आल्यानंतर पाटील आले, कुलकर्णी बी आले, अव देसाई आले, देशपांडे आले, देशमुख आले. वाह वाह, मोठमोठ्या पदावरती स्थानापन्न असलेली माणसं राजांना भेटायला आली. कारण राजे आता सगळ्यात वेगळे वाटत होते. कारण त्यांच्याबरोबर खाशी खाशी माणसं सरदार होती ना. सेनापती होती, सरदार होती, सेनानी होते, पेशवे होते, डबीर होते, अमात्य होते. झालं तर कोण नव्हतं? अहो जे नव्हतं, अहो राजांपाशी काय नव्हतं असं नव्हतंच. चिमुकला आमचं राज. वा 10-12 वर्षाचं लिकरो जिरेटोप घातलेला, हातामध्ये तलवार, पायामध्ये तो बूट. मोजडी म्हणायचं त्यासनी. राजांकडे माझ्या बघावा आणि फक्त बघत राहावा. औसादांनी रयतेला सगळ्यात जवळ केलं आणि रयतेला सांगितलं काय हवं तुम्हाला. रयतेने सांगितलं औसाहेब बैलजोडी हवी, अजून शेतीवाडीत अवजार हवी. औसमी ज्याला जे हवं त्याला ते दिलं. आणि आभाळामधून पावसाचा वर्षाव चालू झाला, गडगडाट चालू झाला. वरुण राजाचं आगमन झालं. शेतकऱ्याच्या शेतामध्ये वापसा झाला. शेतकऱ्याने पेरता हातात धरला. पेरलेलं धान्य मोठं झालं. कमरा इतकं गेलं, छाती इतकं गेलं मस्तकाच्या वर. पण रानटी जनावर मात्र शेतकऱ्याच्या धान्याला हायदोस घालायला लागली. रानातली रान जनावर यायचे, शेतात शिरायची आणि सगळ्याचे सगळं धान्य पायाखाली तुडायची. शेतकऱ्याला समजा रहा, आता नेमकं हे घरानं सांगायचं कोणाला. एकीकडे सुलतानी सत्याने यावं, घोड्यांच्या टापांच्या खाली पायाखाली हे सगळं अन्न कडधान्य सगळं तोडलं जावं. आता ही तर रात्रीच्या वक्ताला, रात्रीच्या प्रहाराला रानटे जनावर येते, त्याला काय करायचं. तसा कोणीतरी सहज आला आणि औसाहेबाच्या कानाला लागला. औसाहेब सुलतानी सत्ता बिलही त्रास देते आणि रानटी जनावरांनी रानात बघा शेतात कसलं धान्य ठेवलं समजा उकरून खायला चालू केलं. असं आमच्या आऊसाहेबांना शक्कल चालवली. आऊसाहेबांनी शक्कल चालवली. आऊसाहेबांनी सांगितला, आदेश दिला, दौंडी दिली. दौंडी ऐका आजपासून जो कोणी शेतातल्या रानटी जनावराला मारील आणि त्या जनावराचं शेपूट कापून लाल भालात आऊसाहेबांना दाखायला आणि त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. सोन्याचं कडं. आजपर्यंत गवत कापण्यासाठी शेतकऱ्यांना उतरणीला ठेवलेला विळा बाहेर निघाला आणि त्याला धार लावली. आतापर्यंत गंजलेल्या तलवारी आता बाहेर निघल्या. तलवारी आता सूर्यासारख्या चळपू लागल्या, पळपू लागल्या, तळपू लागल्या आणि रानटी जनावर मरू लागली. कोणीही जावा ज्याच्या हाती लागल ते जनावर मारावं आणि आऊसाहेबांच्या दरबारात लाल महालात दाखायला न्यावं. आऊसाहेबाला शेपटी दाखवायची आणि सोन्याचं कडं घ्यायचं आणि शेतकऱ्यानं आऊसाहेबांची शाबासकी मिळवायची आणि घरला निघून जायचं.
एकदा असाच लव्हार समाजाचा भीमा लव्हार लांडग्याचा शेपूटच तोडून आला. लांगडाच गडी गुडघ्यापासून कामातून गेलेला, पण लांडग मारलं. लांडग आणि नुसतं लांडग नाही मारलं, लांडग्याचा शेपूट कापून आणलं. रात्रीचा प्रहार आमसने आऊसाहेबाला भेटायचं. आऊसाहेबाला भेटायचंय वय. आऊसाहेबांच्या मोर हजर केलं. बाल शिवराजही त्याच्या समोर होते, पण शिवराजाने आऊसाहेबाने पाहिलं गुडघ्यापासून हा कामातून गेलेला माणूस, यांनी लांडगा मारला कसा. त्याला विचारलं, खरं सांग तूच मारलास का? आता राज लांडगा आम्हीच मारला. मारी गावात गेलो रानातलं काम करायला आणि मागून जडबस घातली तिच्या आयला त्यांनी. आता मारायचं तर काही नव्हतं, मी माझ्याकडे होती काठी. ह्या 2-4 रापाट त्याच्या मस्तकावर टाकले, डांगरून पडलं. बांधावाचा चिपरा घेतला, वडीत गेलं लांडग्याला आणि दगडावर त्याचा शेप उठवलं, वरून धारदार चिपरा मारला आणि शेपटाचा तुकडा केला आणि हे तुकडा. वाह भीमा, अपंग का रे तू? काय करणार राज? आशीष तोड झाला आणि एकदा सुलतानांची आणि आली तिच्या आईला बापाचा मला असल्यासारखे डायरेक्ट घरात शिरली आणि मी आधी मग आता लावाराच पार लागली माझ्या हाताला. राज पार घेतली घातली त्याच्या छाताडात मोरून घातली, मागून निघली. पण माणसं लय होते तिच्या आईला मग पाया तोडला त्यांनी. अरे रे भीमा, आता काठीने लांडगा नाही मारायचा. ही घे तलवार. 12 वर्षाच्या शिवाजी राजाने लोहाराला, भीमा लोहाराला तलवार दिली. तलवार हातात घेतली, दोन्ही बाजूनी पाहिले तसा भीमा लोहार म्हणतो तिच्या आईला शिवबा म्हणजे राज रामपुरी हाय की राव. अरे वा, तुला तलवारीची जातही कळते. आता आमचा जन्म समिंदारात झालाय, ज्याचा समिंदारात जन्म झाला त्याला काय पवायला शिकावं लागत वय. माशाच्या पोटी जन्माला आल्यावर आपोआप पवायला येतं. आता आमचा जन्म लोखंडात झाला. वाह भीमा, अरे पण तुझा पाय तुटला, तू स्वराज्यासाठी काय करशील रे? काय करशील? राज आमचा पाय तुटला म्हणून आपल्याला कमी लेखायचं नाही बरं का. राज पाय तुटलं म्हणून काय झालं? तुम्हाला हेच प्रश्न पडलाय ना. मी रणांगणात तलवार चालू शकतो का? जाऊन द्या राज म्या जरी रणांगणात तलवार चालू शकत नसलो तरी जे तलवार चालवत्या त्यांच्यासाठी तलवारी तर आम्ही तयार करू शकतो का नाही? वाह वाह भीमा, वाह. ये भीमा, असा स्वराज्यात ये. अरे भीमा लोहार आला आणि स्वराज्यात आला. नुसता स्वराज्यात आला नाही, पुढे भविष्यामध्ये राजानं भीमाला तोरणा गडावरती लोहार शाळा काढून दिली आणि तलवारीचा कारखाना उभा केला. अरे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. रंजल्या गांजलेला जवळ करणारे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अरे टिकाऊ माणसाला तर कोणी बी सांभाळत, टाकाऊ माणसाला माणसाने सांभाळावा. राजांची नजर होती, पारख होती. राजांचं स्वराज्यात सिलेक्शन चालू झालं. सिलेक्शन, ऑडिशन. आणि या वक्ताला राजांच्या जवळ कोण? महाराष्ट्रात अशी जात नव्हती की त्या जातीचा माणूस माझ्या राजांच्या मोर नव्हता.
अरे मांग होता, महार होता, चांबार होता, कुंभार होता, सुतार होता, लोहार होता, कासार होता, सोनार होता, धनगर होता. अरे कोळी होता, माळी होता, तेली बी होता. हे बघा शिंपी बी होता, कोष्टी बी होता, अंदाडी करायला नावी बी होता, वाणी होता, गुजर होता, गुर होता, गवळी बी होता. अरे गवंडी बी होता आणि नागासारखं डोलायला सुलतानाला लावायला गारुडी बी होता. जंगलातला भिल्ल होता, कोमटी होता, परीट होता, तांबट होता, तांबोळी होता, मराठी होता, रंगारी होता, बामण होता. अरे सावकार बी होता की, शिकलगार होता, कातकरी होता, तामसगीर होता, हलवाई होता, पकवाचे होता, पासो पारदी होता, लमान होता, मुसलमान होता, पारदी होता, कायकाडी होता, आदिवासी होता, घिसाडी होता. आता माझ्याकडे काही समजा जाती नाही ता, पण अशी जात नव्हती की राजांच्या पदरी आमचं राज नव्हतं. आमच्या राजांच्या पदरी एक जात नव्हता. 18 पगड जाती धर्माची माणसं राजांनी सगळी जवळ केली. अशीच काही दिवस गेली. आताच्या गढाळ्याच्या टायमाप्रमाणे रात्रीच्या 2 वाजलेले असतात. तानाजी आला, तानाजी. वा लाल महालात आणि रात्रीच्या वक्ताला दरवाजा ठोकावला त्यानं. अरे दार उघड गे. अरे कोण हाय का नाही घरात? नाही म्हणजे महालात कोणी हाय का नाही? दारात शिपाई होता. शिपायानं दरवाजा उघडला. विचारलं शिपायानं त्याला, कोण तू? तुला काय करायचं? मी कोणी असेल पण मला आऊसाहेबाला भेटायचंय. कुठं आहे ते आऊसाहेब? असं उद्या सकाळच्याला या. आऊसाहेब सुख करतात. सुख करतात म्हणजे झोपल्यात. जुनी भाषा सुख करतात. हा सुख करीनात का? पण आम्हाला सुख लाभणार नाही आई साहेबाला भेटल्याशिवाय. आई साहेब कुठे बोलून आण त्यांना. हे तान्या तुला सांगितलं ना, जा जा उद्या सकाळच्याला या. आऊसाहेब सुख करतात. नाही मला आताच भेटायचंय. अरे सांगितलं ना तुला सकाळी ये म्हणून. नाही मला आता भेटायचंय. हे अरे निघ ना काम असतं का मायला ह्याच्या काटाळ कसं की हे आपलं. अरे जा की या आईला आऊसाहेब सुख करतात म्हणून सांगितलं तरी उगा वाट 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 करतोय. जा सकाळच्याला या. उगा रा चला नका जागायला त्यांना. जा मला आता भेटायचंय. अरे जा की मला आता भेटायचंय. अरे जा की मला आताच. यांचा बाहेरचा कालवा आऊसाहेबांनी आता ऐकला आणि आऊसाहेबांना आतून दरवाजा ठोकला. बाहेरच्या सैनिकांनी दार उघडला. आऊसाहेबाला मुजरा केला. आऊसाहेबाला तानाजीने पाहिलं. तानाजीने आऊसाहेबाला पाहिलं. आऊसाहेबांनी विचारलं कोण हाय र? कोण हाय? सैनिकाच्या हातातली मशाल घेतली आणि जो समोर पाहुणा आलाय त्याच्या चेहऱ्याच्या समोर तोंडामोर धरली. कोण र तू? आऊसाहेब तान्या कुठून आला र? आऊसाहेब हे टाकराच्या पलीकडनं उमरटवर आलो. आऊसाहेब बर अरे इतक्या रात्रीचं येणं केलं? आऊसाहेब हे लांडग मारून आणले होते आऊसाहेब. अरे लेकरा मग सकाळी यायचंस ना का? सकाळी आला नसतास तर मी तुला सोन्याचं कडं दिलं नसतं का? नाही आऊसाहेब आऊसाहेब तुमचा काहीतरी गैरसमज होता. मी सोन्याचं कडं न्यायला आलोच नाही. मग कशाला आलास? आऊसाहेब मला सोन्याचं कडं नका. आऊसाहेब मी सोन्याचं कडं न्यायला आलो नाही. आऊसाहेब तुमच्या शाबासकीची थाप एकदा आमच्या पाठीवर पडली की अशी प्रेरणा येते की असं वाटतं जगावही स्वराज्यासाठी आणि मरावही स्वराज्यासाठी. आऊसाहेब या वक्ताला शब्द देतो तुम्हाला. आऊसाहेब जन्म घेतलायच मी स्वराज्यासाठी आणि मरायचं झालं तर मरण फक्त आमच्या शिवराजांसाठी. तानाजी होता. तानाजी आमच्या माँसाहेब जिजाऊंची शाबासकीची थाप आमच्या तानाजीनं पाठीवर घेतली. तानाजी कोंढाण्याच्या किल्ल्यावर आखर शेवट मेला पण स्वराज्याचा होऊनच राहिला.
शिवराजांचं ऑडिशन चालू होतं, सिलेक्शन चालू होतं, सिलेक्शन. शिवराजाचं सिलेक्शन चालू होतं, ऑडिशन. मग शिवाजीराजे म्हणले काय, तुला आरक्षण आहे का? नाही, तुला जर आरक्षण असेल ना तर मग तुला आमच्या स्वराज्यात घेता येईल. आणि आमच्याकडे पेपर बी आहे, ते चांगलं पेपरमध्ये चांगला जर टक्केवारी चांगला पास झाला तर तुला आमच्या स्वराज्यात घेता येईल. नाही नाही, माझ्या राजाने ज्या ज्या माणसामध्ये जी जी गुणवत्ता आहे त्या त्या गुणवत्तेतला माणूस निवडला स्वराज्यासाठी. तुला काय जमतं, तुला काय जमतं, तुला काय जमतं? अरे टाकाऊ माणसाला टिकाऊ करणारे आमचं राजा, ज्याच्या मस्तकात जे जे नॉलेज आहे, जे जे ज्ञान आहे, ज्याला जे जमतं, ज्याला कामाचं ज्या कामातलं जे परफेक्ट जमतं त्याचं सिलेक्शन, ती जागा माझ्या शिवाजीराजाने प्रत्येकाला दिली. बापाने आपल्याला तलवार दिली होती, राजमुद्रा दिली होती. राजमुद्रामध्ये टेपलेलं स्वप्न शिवराजांना पूर्ण करायचं होतं. राहू दे, राहू दे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजांनी सवंगडी जवळ केले. एकदा असेच जंगलात गेले, पण जंगलात तलवारबाजी, तलवार कशी चालवायची, भाला कसा चालवायचा, हे सगळं शिवराजे आपल्या सवंगड्याला मित्रांना शिकवत होते. पण त्याच्यामध्ये एक माणूस होता. जंगलातून आतमध्ये येण्यासाठी जी वाट आहे त्या वाटेवरती उंच झाड होतं. त्या झाडाच्या टोकावर एक मुलगा बसवला होता आणि त्या मुलाला सांगितलं होतं, अनोळखी माणूस कुणी दिसला रे दिसला की कोकिळेचा आवाज काढायचा. आणि तुझा कोकिळेचा आवाज ऐकला की आम्ही हातातला डाव टाकून देऊ आणि इटी दांडूचा खेळ आम्ही चालू करू. पण याद राख, याद राख, तो आमच्याकडे ध्यान देण्यापेक्षा नवख्या माणसाकडे ध्यान द्यायचं. समजला, समजला? जिराजा एक जण उंचची उंच झाडाच्या फांदीवर जाऊन बसला आणि राजांची युद्धनीती इथं जंगलामध्ये डोंगरात कोपऱ्याला कुठेतरी चालू झाली. तेवढ्यात कुठेतरी एक अनोळखी माणूस आलेला दिसला आणि तसा लगेच झाडाच्या शेंड्याला जाऊन बसलेल्या माणसानं कोकिळ्याचा आवाज काढला. राजांना कोकिळ्याचा आवाज ऐकू आल्याबरोबर लगेच हातात त्या तलवारी, भाल, शस्त्रास्त्र सगळं सगळं झाडपट्टीमध्ये लपून ठेवलं आणि लगेच हातामध्ये विटी दांडू घेतली. आणि नवीन अनोळखी माणूस राजांच्या पाशी गेला. राजाने मात्र त्याच्याकडे पाहिलं बी नाही. तिरपी नजर टाकली आणि जणू काय मी त्याच्याकडे पाहिलंच नाही असा इशारा, अशी नजर टाकली. पण त्याला कळून चुकलं राजाने मला पाहिलंय, पण राजा माझ्याकडे ध्यान देत नाही. राजांच्या मोहर गेला आणि राजाला म्हणतो, राजा मला वेगळ्या की खेळात. राजाने स्वतःच्या तोंडावरून हात फिरवला. तुला काय येतं, काय येतं? राजा, राजा तुम्ही खेळता ते इटी दांडू खेळता येतं, लगोरी खेळता येते, लंगोडी खेळता येते, झालाच तर लेझिम खेळता येतो, अजून बघा तुम्हाला सांगायचं चिंडू खेळता येतो, पाण्यात पावता येतं, आणि राजा येळ आली तर मस्ताक बी उडीता येतं. राजाने शेवटच्या वाक्यावरून ओळखलं असं. काय नाव काय तुझं? काय तुझं? राजा, राजा मपलं नाव बहिरोबा. बहिरोबा, बहिरोबा, बहिरोबा असं. ठीक आहे, ठीक आहे. वा वा, बहिरोबा, बहिरोबा ठीक आहे, ठीक आहे. उद्यापासून या. नाही नाही थांब, अजून 2 दिवसानंतर या. मग तुला आमच्या खेळात घेतो. चालेल, चालेल. वय राजा, चालतंय की, चालतंय की. हा बहिरोबा माघारी निघाला. 2 पावलं पुन्हा माघारी राजांकडे आला आणि राजांना सूचना द्यायला लागला. राजा, राजा माफी असं बरं का, पण राजा एक सांगायचं म्हणतो तुम्हाला. बोल की बहिरोबा. राजा, तुम्ही त्या वाटाड्याला
झाडाच्या टोकात बशिलय ना शेंड्याला त्याला एक सूचना द्या. त्याला म्हणावा कोकिळा भर कडक उन्हाळ्यात कावा वरडत नसतो. हा त्याचा बी भरायचा आणि वरडायचा काही टायमिंग असतो. त्याला जरा सांगा. नाही म्हणजे कसं आहे अनवळखी एखादा जर माणूस आला आणि त्याने हे जर आवाज ऐकला तर त्याला सहज कळून जाईल राजा तुमचं काहीतरी आतमध्ये डाव चाललाय, विनाकारण पकडले जा. या गोली दांडूला कोण खाताय. आता मी जातो राजा आणि जे लपवलेत ना तुम्ही हत्यार आता त्यासनी बाहेर काढा आणि चालू द्या तुमचा राऊंडाळा. राजाने त्याला थांबवलं. ए भैरवा इकडे 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 ए तलवारी काढा रा बाला काढा. भैरवा घे तलवार हातात. खात्री पटली तलवार हातात दिली आणि भैरोबा तलवार कशी चालवतो याची राजाने परीक्षा घेतली. हा भैरोबा तलवार उत्कृष्ट चालवत होता. याला राजाने पुढचा प्रश्न केला. भैरवा काय काय येतो रे तुला. राज मी माणसांचे आवाज काढतो. अरे वा अरे वा अरे मग तू शेलार महाराजावरच गेलास की. होय की राजा. राजा अजून मी जंगलातल्या जनावरांचे बी आवाज काढतो. अरे वा म्हणजे तू आवाजाचा बादशाह आहेस की. अजून काय येतं राजा. अजून बघा राजा देशांतर आणि वेशांतरता असं करतो. राजा तुमचं रूप घेऊन जर आलो ना तुम्ही विवाळ खायचा नाही तुम्हाला. असं राजाने परीक्षा घेतली वेगवेगळ्या शिक्षणाची वेगवेगळ्या विद्वत्तेची. भविष्यातील हाच भैरवा माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याचा बहिर्जी नाईक गुप्तहेर ठरला भविष्यात. हा बहिर्जी नाईक. अरे या बहिर्जी नाईकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या शिंगवे नाईक तालम नगर या गावामध्ये झाला होता. त्यांना बलभीम नाईक म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. काही ठिकाणी बहिरोबा नाईक म्हणायचे. हे बहिर्जी नाईक रामोशी जातीचे बरगा. त्यांना काही लई पोटाला खायला लागत होता असं अजिबात नाही. अहो ते एकदानी जर जेवण केलं ना पोटाला खाल्लं 10 दिवस उपाशी राहिलं तरी त्याच्या तोंडावरचं नग भोरबी तेज कमी होत नसायचं. अरे काय ताकद आहे. आज आपल्या पोराला सकाळ सकाळ उठलं की लगेच मम्मीला म्हणतो मम्मी लवकर चहा कर आणि पावाचं पोत दे. अरे पाव खाऊन हातपाव होणारी अवलाद 10 दिवस उपाशी राहणारा आमचा बहिर्जी कसा असेल. 10 दिवस त्याला अन्न नाही मिळालं तरी त्याच्या चेहऱ्यावरची एकही सुरकुती खाली होत नव्हती. इसवी सन 1692 मध्ये त्यांच्या मुलाने तुकोजी नाईक म्हणजे बहिर्जी नाईक यांच्या मुलाने 1692 मध्ये त्याचं नाव तुकोजी नाईक यांनी आपल्या शिंगवे गावामध्ये राम मंदिर मोठं उभा केलं आणि बाह्य सीमा सुद्धा त्यांनी बांधल्या. तुकोजीनं बहिर्जी नाईकांची गुप्तहेर म्हणून कामगिरी शिवराजानं 1650 ते 1680 पर्यंत केली. बहिर्जी स्वराज्यात लवकर आला पण गुप्तहेर खात्याचा प्रमुख 1650 मध्ये झाला आणि 1680 म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या निधनापर्यंत तब्बल 30 वर्ष गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून कामगिरी करत होता. त्यांच्या निगराणीखाली 4 तोला मोलाची माणसं राजांनी सिलेक्ट केली होती, नियोजित केलेली होती. गुप्तहेराला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आल्या पाहिजेत. कारण गुप्तहेर त्याला वेगवेगळ्या भाषामध्ये जाता आलं पाहिजे. प्रत्येक राज्यामधली वेगवेगळी भाषा त्याला आली पाहिजे. एकदा शत्रूच्या गोटामध्ये शिरला की शत्रूला तो आपलाच असावा आणि आहे असाच वाटाया पाहिजे. म्हणून त्यांच्यासारखाच बोलण्याचा ट्रेनिंग, बोलण्याची ती बोली भाषा त्याला त्याच क्वालिटीची यायला हवी. अनेक वेगवेगळ्या भाषा त्याला यायला हव्यात. या बहिर्जी नाईकला अनेक भाषा येत होत्या आणि शिवाजी राजांनी अशी 5 माणसं त्यांच्या हाताखाली सिलेक्ट केली होती.
महत्वाची माणसं होती, क्वालिटीची होती. एक होता रावजी, दुसरा होता सुंदरजी, तिसरा होता कर्माजी, पुढचा होता मुसेखोरे, पाचवा होता विश्वास नाईक दिघे. आज सांगली जिल्ह्यामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर बानूर गडावर बहिर्जी नाईक यांची समाधी आजही आढळते. अशा आमचे बहिर्जी नाईक या स्वराज्यात आले. जीवा भावाची सवंगडी 18 पगड जातीची माणसं राजाने सगळी एक केली आणि राजाने ठरवलं, राजानं अखेर ठरवलं, सगळ्यांना एकाच भाषेमध्ये सांगितलं. ऐकलं का? स्वराज्याचं तोरण बांधायचं आहे, पण हा नुसता आम्हाला शब्द नाही द्यायचा. चला माझ्या बरोबर. सवंगडे म्हणाले कुठं? राजांनी सांगितलं रायरेश्वराकडं, हर हर महादेवाच्या दरबारात. अरे तानाजी होता, यसाजी होता, कोंडाजी होता, मानगोजी होता, चिमाजी होता, रंगाजी होता, मानकोजी होता. 66-67 वर्षाचे बाजी पासलकर होते. राजांचा सगळ्यात वयस्कर असलेलं व्यक्तिमत्व, मावळा म्हणून, सेवक म्हणून बाजी पासलकर. वा, बाजी पासलकरांना घेऊन, सवंगड्याला घेऊन राजा रायरेश्वराकडे निघाले. सांगली जिल्हा आणि पुणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्याच्या वाई तालुका आणि भोर तालुका या दोन्ही तालुक्याच्या दोन्हीही मस्तकावरती बाउंड्रीवरती उभा असलेला एक डोंगर आणि त्या डोंगरावरती स्वयंभू असलेला महादेवाचं मंदिर रायरेश्वर. हर हर महादेव. ऐकताय ना झोपलेले? हा, राजे रायरेश्वराच्या दरबारात गेले हर हर महादेवापाशी. आणि महादेवापाशी गेल्याबरोबर सगळ्यांना एकच सांगितलं, ऐकलं का? आजपासून झोपा काढायच्या नाहीत. मी म्हणतो आजपासून तुम्ही समजणी झोपा काढायच्या नाहीत. ज्यासनी झोपा लागल्या त्यांच्या झोपा उडवायच्या. जिराज म्युझिक मास्टर थोडासा आवाज वाढाय. राजाने हर हर महादेवाच्या पिंडीवर हात ठेवला आणि पावसाचे दिवस होते, विजांचा लकलकाट होता. पाऊस झिमझिम झिमझिम बरसत होता. शिवाजी राजाने महादेवाच्या पिंडीवरती हात ठेवला आणि पहिला किल्ला महादेवाच्या पिंडीवर 18 पगड जाती धर्मातल्या माणसांच्या हाताचा बांधला आणि राजांच्या कंठामधून शब्द निघाले, हे शंभो, हे शंभो शिवशंकरा, आम्ही मराठे, आज देव देश धर्म रक्षणासाठी तुझ्या साक्षीने आम्ही वचनबद्ध होत आहोत. वैकुंठीचा आनंद इथं पृथ्वीवरती नांदाला यावं म्हणून हे शंभो शिवशंकरा, आम्ही 18 पगड जाती धर्मातले मराठे सगळे एक होत आहोत. आज तुझ्या साक्षीने आज आम्ही वचनबद्ध होत आहोत. हे शंकरा, वैकुंठीचा आनंद इथे पृथ्वीवरती नांदाला यावा म्हणून आम्ही चिमुकले स्वराज्य निर्माण करतो आहोत. आपण आम्हास यश द्यावे. आमचा महादेव, महादेव म्हणजे भोळा शंकर. आणि एकदा भोळ्या शंकराच्या दरबारात गेलं की मग तुम्हाला जे जे मागायचं ते मागू शकता, कारण जे बी तुम्ही मागणार ते आमच्या हर हर महादेवाच्या दरबारातून तुम्हाला तुमच्या पदरात मिळणार. विचारा का? कारण तो काय हाय? भोळा शंकर हाय.
नमः शिवाय